ही आरोग्य यंत्रणा खरंच व्हेंटिलेटरवर आहे का? राज्यभरात गेल्या काही दिवसांमध्ये घडणाऱ्या घटना पाहता हा प्रश्न पडणं साहजिक आहे. कुठं ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे, कुठे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, तर कुठं आरोग्याच्या सुविधाच नसल्यामुळे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाहूया या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. मुंबई, रुग्णवाहिका न मिळाल्यानं आमदाराच्या निकट परतीयाचा मृत्यू. कल्याण, शस्त्रक्रियेसाठी दाखल महिला दगावली. रायगड, म्हसाळ्यामध्ये 14 वर्षांच्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू. एकीकडे पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयातील प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला. एका महिलेचा जीव गेला, त्यावरून मोठं राजकारणही घडलं. या गोष्टीला 4-5 दिवस झाले नाहीत, तोच राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेची लक्तर मात्र रोज वेशीवर टांगली जात आहेत. हे आहे मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास. भाजपा आमदार विजय देशमुखांच्या कार्यकर्त्याचे वडील चंद्रकांत धोत्रे कोर्टाच्या कामासाठी मुंबईत आले होते आणि आमदार निवासात मुक्कामी होते. पण धोत्रे यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. मुलाने 108 नंबरवर ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला, पण बराच वेळ वाट पाहून ॲम्ब्युलन्स आलीच नाही. 108 ला फोन लावत होते. एक तासभर ॲम्ब्युलन्स लावले, पण तरी ॲम्ब्युलन्स वेळेवर आलं नाही. पण शेवटी तिथले डिपार्टमेंटची गाडी आणून वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं, असा मला तिथनं फोन आला. आम्ही बी इथनं लावत होतो, पण ती गाडी काय वेळेवर पोहोचली नाही ॲम्ब्युलन्स. आज ॲम्ब्युलन्स पोहोचलं असतं तर वडिलाचं माझं प्राण वाचलं असतात. तिथं आज सकाळी सांगण्यात आलं की त्यांच्या मुलाकडनंही सांगण्यात आलं की आम्ही तिथं जेव्हा आमच्या वडिलांचं छाती दुखायला आलं तेव्हा आम्ही खाली आणलं. ॲम्ब्युलन्स किंवा टॅक्सी सोडण्यामध्ये आम्हाला फार वेळ गेला. जर आता वेळेवर उपचार मिळाला असतं तर आमच्या वडिलांचं जीव वाचलं असतं. निवासाचे हे सगळे विधानसभेचे अध्यक्ष किंवा सभापतीकडे ह्यांची जबाबदारी असते पूर्ण त्याची, आणि त्यांना मी जरूर पत्र देईन आणि त्याची चौकशी करायला हवी. मुंबईनंतर आरोग्य व्यवस्थेचे हाल दाखवणारी ही दुसरी घटना आहे कल्याणमधली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी शांतीदेवी मौर्या यांना महापालिका रुग्णालयात दाखल केलं, पण उपचार सुरू असताना महिलेला त्रास सुरू झाला. महापालिका रुग्णालयात ICUची सुविधा उपलब्ध नसल्यानं महिलेला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे तिचा मृत्यू झाला. पण महिलेच्या मृत्यूला मनपा रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. मैं शुक्रवार को इधर लाया था, उनके पेट में पथरी था, दवा कराने के लिए और ऑपरेशन के लिए इधर लाया था, तो ये हादसा हो गया. हमको न्याय चाहिए. क्या हुआ है सर? इधर लाया तो एक्सपायर हो गई. धक्कादायक बाब ही की महिनाभरापूर्वीच याच रुग्णालयात एका महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. डोंबिवलीत 3 प्रसूतीगृह आहेत, मात्र त्यापैकी एकाही ठिकाणी ICUची सुविधा नाही. 7 तारखेला त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना भूल दिली होती ऑपरेशनसाठी आणि त्यांना त्याच्यानंतर काही त्रास होऊ लागला. त्यावेळेला मग तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते आणि उपचारादरम्यान त्या सेटल होत होते असंही वाटत होतं, पण काही वेळानंतर परत त्यांना त्रास जास्त होऊ लागला. मग त्यावेळेला फिजिशियन डॉक्टर यासुद्धा उपलब्ध होत्या, पण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. पण त्यांचा त्रास वाढल्यानंतर मग त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करायचं असं ठरवलं होतं आणि त्यांना तिथे घेऊन गेले होते, पण त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिसरी घटना घडली ती रायगडच्या म्हसाळ्यात. 7वीत शिकणाऱ्या गर्वांग गायकर या मुलाला ताप आला, म्हणून वडिलांनी ग्रामीण रुग्णालयात नेलं. ताप वाढल्यानं डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, पण रात्री 1 वाजता माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी उपचाराऐवजी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप गर्वांगच्या वडिलांनी केला. उपचाराविना घरी परतताना गर्वांगनं प्राण सोडले. पेशंट आमचा ह्याच्यावरती होता, पण डॉक्टरला मी त्या चेअरवरती बसलेलं डॉक्टर काय परत आमच्याला मी त्या सांगात 3 वेळा गेलो की डॉक्टर साहेब आमचा पेशंट आला, बघा चला चेक करा. पेशंट काहीतरी असेल तेव्हा त्याची पाठवली गेली आहे ना, तर तुम्ही चेक तर करायला पाहिजे. तर त्यांनी चेक अजिबात काहीच नाही, म्हणजे हातच नाही लावलं त्याला अक्षरशः वगैरे. ही आहे महाराष्ट्रातली सध्याच्या आरोग्य यंत्रणेची परिस्थिती. सरकारचं याकडे लक्ष आहे का?
अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी साधारण 11,000 कोटींच्या निधीची गरज होती, पण प्रत्यक्षात अर्थमंत्र्यांनी तरतूद केली 3,500 कोटींची. उलट स्मारकं आणि इतर योजनांसाठी निधीची लयलूट झाली. लाडक्या बहिणीसारख्या योजनांमुळे अनेक योजनांचा गळा घोटला जातोय. पण आरोग्यासारख्या महत्त्वाच्या सेवेकडे सरकार दुर्लक्ष करत असेल तर आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर जाणार नाही तर अजून काय होणार? तेव्हा सरकार उघडा डोळे बघा नीट असं म्हणावं लागतंय. सोलापूरहून आफताब शेख, रायगडहून गणेश म्हाप्रळकर, कल्याणहून सुरेश काटेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.